महापालिकेचा आयुक्त हा थेटपणे मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करतो अशा स्वरूपाचं चित्र असतं. तो काही महापौर जो असेल त्याला किंवा त्यातून आयुक्तच सर्व कारभार चालवता अशा स्वरूपाचं चित्र असतं. त्यांच्या अंतिम मंजुरीने अनेक गोष्टी पुढे जात असतात. मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या का? मग 14 ते 19 असेल किंवा त्यानंतरचा काळ असेल. त्या काळामध्ये जे जे मुख्यमंत्री होते त्यातला जे उद्धवजींचा काळ तर पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री असताना त्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी यात सचिन वाझे निर्माण केलाच. जे सचिन वाझेला कंत्राटदारांकडून वसुलीचं काम दिलं. पण त्या अगोदर आणि नंतर तुम्ही पाहाल तर ब्लॅकलिस्ट कॉन्ट्रॅक्टर बाहेर गेले, EOWमध्ये गुन्हे दाखल झाले. मी सगळ्यांची नावं घेत नाही. काहींवर ईडीच्या केसेस झाल्या, काही ईडीमध्ये जेलमध्ये गेले, खिचडी घोटाळ्यात अडकले. मुंबईकरांच्या मराठी माणसांची घरं ज्यांनी खाल्ली ते जेल गजाआड गेले. या सगळ्या कारवाई झाल्याच की नाही? या कारवाया झाल्या, पण यामध्ये ज्यावेळेला तुम्ही सत्तेत कोणाला तरी पाठिंबा देता तर त्यावेळेला जास्त माणसाला तुम्ही सत्तेवर बसवता, त्याचं पाप तुमचं पण थोडंफार पाप तुम्हाला पण लागतं. म्हणून निर्णय प्रक्रियेमध्ये कोणता मुद्दा आहे ना. बरं, निर्णय प्रक्रियेमध्ये महापौर असेल, स्थायी समिती असेल, साहेबांनी सांगितलं. एक परवलीचा शब्द होता त्यावेळी मी महानगरपालिकेत होतो. हो, एखादा प्रस्ताव आला, आम्ही म्हणायचं अरे हा बरोबर नाही. तुम्ही 7 मॉड्यूल्स जी करतायत संगणकीकरणाचे, त्यामध्ये जी प्रणाली आणतायत त्यातला खर्च जास्त आहे, उपयोग कमी आहे, कंत्राटदाराला पैसे जात आहेत, मुंबईकरांची सुविधा होत नाही. साहेबांनी सांगितलं अहो क्रॉफेट मार्केट आमचं हेरिटेज आहे, 1 रुपयात RNA बिल्डरला विकू नका, ते वाचवलं पाहिजे, ती मुंबईकरांची जागा आहे. साहेबांनी सांगितलं. या साहेबांनी सांगितल्यामध्ये साहेबांनी जो वरवंटा फिरवला मुंबईकरांच्या स्वप्नावर, तेव्हाही संघर्ष केला. त्याच्यातलं दोषी नाही जेलमध्ये टाकलं आणि आताही संघर्ष करतो.